साहेब मला तक्रार द्यायची. काय कंप्लेंट आहे? माझी आई हरवली आहे, ती घरला परत आलेलीच नाही. अरे बापरे, असं आहे का? होय. कुठून हरवल्या आणि तुम्ही कुठे राहता? तुमच्या आईचं वर्णन सांगा मला. तिनं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. हा इथं असं हाताला लागलंय जरा तिच्या. आणि तिला जरा आजार असल्यामुळं ती असं बडबडत राहते सतत. हा, पिवळी साडी आणि डोक्याला पट्टी लावली ती बाई का? होय. तिकडे साहेब बसलेत, साहेबांच्या तिकडे जा. हा लवकर लवकर. लोकांनी मला पकडून ठेवलंय. मग आवाज नाही असते सांगायला मला सोडून नाही कोण काय नाही करणार. शांत हो शांत हो शांत. काय नाही होणार, काय नाही होणार. साहेब भाऊ काय झालंय? तुम्ही का पकडून ठेवलंय तिला? एक मिनिट, ही तुझी आई आहे का? होय. अहो चोर आहे ही, चोर. माझ्या मुलीला पळवून नेलं होतं हिने. हो, काय डोसक्यावर पडलाय का तुम्ही? उभं काय बी काय बोलताय? माझी आई ती चोर नाही. आणि तुम्हाला एवढं दिसत नाही तिची परिस्थिती काय आहे? अशी अवस्था आहे म्हणूनच ती तसं वागायला लागली आहे ना. व मानसिक स्थिती तरी बघा तिची. तू म्हणतेस ही चोर नाहीये, तर मग ह्या बाईने या बाईचं बाळ का चोरलं? साहेब भाऊ, माझी आई थोड्या दिवसापूर्वी एका कमळे, तिला आजार झाला एक जात, तिला काहीच आठवण झालंय. माझ्याकडे सगळे रिपोर्ट मी तुम्हाला आणून दाखवू शकतो. काय नाही हो साहेब, हिचीच गँग मेंबर असणारी टोळी असते यांची टोळी. मी तर म्हणते ह्या बाईला कसं आमच्याकडे दिलं तसं हिला बी आमच्याकडे द्या. सरळ करून सोडतो. तुमची माणुसकी मेली आहे का हो? हात उचलला तुम्ही? तुम्ही सगळ्यांनी मारलाय तिला. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? कावगर रस्त्यावर काय दिसला, धिंगाणा झाला का जायचं मारामारी करायची? अहो त्या माणसाची काय बाजू आहे, नेमकं झालंय काय प्रकरण हे जाणून तरी घ्या. काय झालंय हे माहिती न करून घेता तुम्ही शिक्षा देणारे कोण आहे? तुम्ही कायदा हातात घेणार आहे, मारामारी करणार आहे? अहो एवढंच होतं, तुम्ही चोर म्हणताय तर द्यायचं होतं पोलिसात डायरेक्ट. हा कशाला पाहिजे मग कायदा न कचऱ्या? तुम्हीच मारामारी करा ना, तुम्हीच बना पोलीस. एका निष्पाप बाईवर हात उचलून तुम्हाला आता समाधान मिळालं असेल नाही का? माणसं नाही, जनावर आहात तुम्ही, जनावर. मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि तुम्ही सगळे कायदा हातात घेऊ नका. आणि हे असं कोणालाही मारहाण करणं आणि कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. चला निघा सगळे. नाही किती लागलंय? आपण घरला गेलो की नाही, मी मलमपट्टी करून देतो. हा बरं वाटेल. हे पोरे, मला ना आता खरंच वाटायलंय की ही माणसं ना मला मारायला आली आहेत, मला आणि माझ्या कमळीला. आणि म्हणूनच ती बाई माझ्या कमळीला उचलून घेऊन नाही 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 नाही, शांत शांत हो शांत. कोणी काय करणार नाही. मी म्हणले की नाही, तुमची कमळी गावाकडे आहे, आपण जायचंय ना गावाकडं. मी म्हणले तुम्हाला. शांत शांत हा, काय होणार नाही. शांत व्हा. आपण जायचं गावाकडं. तुमची कमळी एकदम सुरक्षित आहे. हा, तिला कुणी बी काय करणार नाही. मी आहे की नाही.